श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे। द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे नाव होते भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरकचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले